पुरुषोत्तम महाराज देहूकर, आदरणीय माणिक महाराज देहूकर दोघे महाराज तर अध्यक्षच आहेत, माणिक महाराज विश्वस्त आहेत तर वंशज आहेत. आज तुमच्या भाग्याचा उदय आहे की मगाशी ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे मालक, आपलं पालखी सोहळ्याचे मालक येऊन गेले, आदरणीय बाळासाहेब आरफळकर म्हणजे हैबत बाबाचे वंशज, आणि आता तुकोबरायचे वंशज झाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. सगळं जेवण वाढलं पण जर तुपाची धार घेतली नाही तर त्या जेवणाला गोडवा नाही. तसं गोड सप्ताह झाला तर देहूकर मालक आले नाही तर सप्त्याला मजा नाही. आपण सेल्समन आहे, ते कंपनीचे मालक आहे. गली गलीने आपण फिरतो पण माल याच कंपनीचा आहे. कीर्तनकाराने भरला पाहिजे TRP असो. आदरणीय माणिक महाराज आणि आदरणीय पुरुषोत्तम महाराज अतिशय म्हणजे तू माऊली वली माया याचा अभंग यांनाच बसतोय अतिशय. आणि तुकोबरायांच्या विचाराचा समाजात जागर व्हावा. बघा आतापर्यंत येऊवरून पादुका फक्त पंढरपूरला जात होत्या, परंतु लोकांना तुकोबरायचा बोध व्हावा म्हणून त्यांनी मोठ्या मनाने नाशिकला पादुका पाठवले. इथं सुधाकर शेठ बसलेत, बाळू शेठ बसवलेत नाशिकला. आम्ही 8 दिवस महामहोत्सव केला. महामहोत्सव म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या सप्त्याचं लीड मोडलंय त्या सप्त्यावर. आणि आता तसाच उत्सव सासवडलाय. आता मी सासवड, बारामती, इंदापूर, भोर, वेल्ला मी तिकडच दौरे करतोय महाराष्ट्रात. आम्ही 50 जण प्रत्येक गावगावी जातो. लोक आम्हाला पाहिलं म्हणजे गाड्या करतो तरी त्याचे कार्यकर्ते नाही, याचे कार्यकर्ते लोक आम्हाला तिकडे विचारतात. लोकांना वाटत त्याच्यासाठी झाले काय नाही. असो, रामकृष्ण आहे, त्यांचा गोड सन्मान होईल. टाळपा खोजाच्या गजरात होईल. तुकोबराय म्हणतात पांडुरंगा चुकी झाली एक वेळा हा माझा अपराधी, मज पासोनी चांडाळा उभे करून या जळा माझी वह्या रक्षले. पांडुरंगा तू जगाचा मायबापांनी तुला पाण्यात उभं केलं रे, उभे करून या जळा माझी वह्या रक्षले. ही माझी चूक आहे, चुकी झाली एक वेळा मज पासोनी चांडाळा. पण तेव्हा खरंच तू माऊलीहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ ठरला. आणि म्हणून आज मला तुझी सगळी प्रचिती आली. आता इथून पुढे माझी कोणी मान कापली तरी मी तुझ्यावर भार घालणार नाही. कापो कोणी माझी मान, सुखे पिडवत दुर्जन, तुझं होय शीन हे न करी सर्वता. चुकी झाली एका वेळा असं. आणि संपलं डोह प्रकरण. ज्यांनी तुकोबरायचा गाथा बुडवला ते रामेश्वर भट्ट. पुण्यामध्ये नागेश्वर मंदिर आहे. आपण त्या नागेश्वर मंदिरात जातो. कोणती पेठ आहे ती? सोमवार पेठ. सोमवार पेठेतलं नागेश्वर मंदिर. पंचकोश मूळपीठी नागेंद्री पहावो तेच येते. त्रिवेणी रूपे वा. तसे आम्ही पंचकोशी प्रदक्षिणा करताना तिथं जातो. तुम्ही नका येत जावा. आणि मग तर त्या नागेश्वराच्या दर्शनाला चालले. इथं भवानी पेठ आहे, इथं कस्तुरी चौक आहे, मध्ये अनगड शहाबाबा चौक आहे. पण तिथं त्यांची ती वीर आम्ही पाहिजे बरं का. पण तिथे इस्लाम एरिया आहे, भयंकर इस्लाम. एकदा आम्ही दिंडीच नेली, अन्न बसलेले येतं. एकदा आम्ही त्या एरियात दिंडी नेली, सगळे महाराज दांडकीच घेऊन बाहेर आले. मग आम्हाला विचार तुम्ही इकडं कसं काय? म्हणजे आम्ही अनगड शहाच्या दर्शनाला. सगळे मुसलमान आमच्या पाया पडल्यावर का महाराज ते पहिल्यांदा दिंडीत आले. नाही तर आम्हाला वाटलं काय प्रचार आहे का काय. असो प्रचाराला नाही आलो, पडायला आलो. अनगड शहाबाबाची विहीर. त्या अनगड शहाबाबाचं नमाज पाडायचं पाणी होतं. यांनी पाणी पाहिलं, धरला मुटका धरल्यावर त्यांनी अरे माझ्या पवित्र नमाजाचं पाणी कोणी नासलंय, त्याच्या अंगाचा 10 वय शेळ टोकते रोपो. त्यांनी दिला शाप. यांची आंघोळ झाली की वर निघाले, हा 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 लाही लाही लाही. परत पाण्यात बसायचे, परत वर निघाले का लाही 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 व्हायची. परत आता काय पान कोंबडा आहे का पाण्यात बसायला? बसणार किती वेळ. मग कुंभार वेश आहे तिथं. कुंभार वेशी कशी कुंभारवाडा, आजही कुंभाराची वस्ती तिथं आहे. मग तिथं शिष्य पाठवले 2. आज त्याला शिष्य भेटत येत हे विशेष आहे. आणि मग 2 शिष्य पाठवले. दोघांनी 2 मटके आणले मोठमोठाले. ते गच्च घागरी भरल्या. शिष्य पुढं, रामेश्वर भट्ट मागं. त्या घागरीला कोच पाडली आणि त्याच्यातून पाणी रामेश्वर भट्टाच्या अंगावर. तुम्ही म्हणता हे तर मसनवाट्यातलं साधूला विरोध केला का मसनवाट्यातले संस्कार हयातीत बघावं लागतात, हयातीत. आणि मग ते सगळं अंगावर पाणी लाही लाही लाही. नागेश्वरा पुढे गेले. नागेश्वरा पदरात घ्या. नागेश्वर म्हणले विस्तव पदरात कसा घ्यायचा? तुम्ही तुकोबरायची खोड काढली, तुम्हाला काही कळतं का? म्हणले हो. म्हणले मी दशग्रंथी ब्राह्मण, लोकांना सांगा, इथं सांगू नका. तुकोबरायांच्या पुढं कोणी नाही, तुम्ही क्षमा मागा साधूची. मग हे म्हणजे साधूची क्षमा मागायची, मग तुकोबरायची काय मागायची? ज्ञानोबरायची माग. मग तुकोबराय मराठा गडी, आपण ब्राह्मण, मराठ्याकडे कशाला जायचं? मग
ब्राह्मणाकडे जायचं. ते गेलं ब्राह्मणाकडे, चला उद्धव साहेबलं गेले. ज्ञानोबरायचं तिथे गेले, झाडाला गळती बांधली आणि माऊली पुढे बसली. माऊली मला पदरात घ्या, माझा दाह शांत करा. ज्ञानोबराने स्वप्नात येऊन सांगितलं, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा. माऊलीने तुकोबरायचं वर्णन केलंय हा ही वैशिष्ट्ये. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर का जो अवतार. तुकोबरायचं वर्णन तुकोबरायच्या नंतरच्या संतांनी केलंय, यात विशेष नाही. तुकोबरायच्या समकालीन संतांनी केलंय, यात विशेष नाही. तुकोबरायचे पूर्वकालीन संत ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन करतात. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय अमाथोर का जो अवतार नाम याचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा. तुकोबरायची तू निंदा केली म्हणून तुझ्या शरीराला बाधा झाली. जा तुकोबरायला शरण जा. आता गडी पडला ब्राह्मण आणि मग आता ब्राह्मणाला मराठ्याच्या मागे चालायला लई जड जात आहे. हेच गडी कसा चालत असं देवाला मग कसं चालायचं. मग एक शिष्य बोलावला, अरे जा रे म्हणले, तू तुकोबरायचं तिथं वातावरण काय पहा. काही माणसं ना वातावरण पाहायला पाठीत असेल, किती माणसं आहेत, कोण कोण आले, कोण कोण येत ते आला पाहला. त्याच्या लक्षात आला आपलेच गुरुजी पोळलेत, आपलं तुकाराम महाराज ते माग गेलाच नाही. तर तुकाराम महाराजाचाच झाला. पहिला येईना म्हणून दुसरा पाठीला. तो म्हणला आपलेच गुरुजी भर पडायला लागले तर कशाला त्यांच्या नागी लागायचं. ते तुकाराम महाराजाचा झाला. तिसरा पाठीला ते तुकाराम महाराजाचाच झाला. म्हणजे एकनाथराव मागे म्हणून गुलाबराव पाटील पाटील ते टोळीचं मुकादम. आता काय करावं. ते तुकोबरायच्या लक्षात आलं, रप्पल ताणावा पण तोडू नाही. काही झालं तर ब्राह्मणाला एवढं ताणू नाही. 2.5 वर्ष बाहेर ठेवलं, 2.5 वर्ष बाहेर ठेवलं. मग तुकोबरायने एकच अभंग लिहून दिला, शत्रू मित्र होती. हा अभंग ज्यावेळेस रामेश्वर भट्टाने वाचला, सर्व दाह शांत झाला. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाला. मने ज्ञानेश्वर रामेश्वर त्यांच्या समागमे झाले हे आराम. झाले हे आराम. मने रामेश्वर भट्टाचा दाह शांत झाला. असे हनूच घ्यायला लागले रामेश्वर भट्ट. मी 4 वेदाचं पारायण केलं, माझा दाह शांत झाला नाही. आणि एका अभंगाने दाह शांत झाला. गाथ्याची किंमत काही वेदापेक्षा आगळी. कोणाच्या लक्षात आलं? रामेश्वर भट्ट. 4 वेद मी रोज म्हणत होतो. माझे 4 वेद पाठ. मी दशग्रंथी ब्राह्मण आहे. म्हणजे एवढा कर्मण ब्राह्मण, एवढे उपासना केले, एवढे अनुष्ठान केले. दाह शांत झाला. माझ्या तुकोबरायच्या एका अभंगाने दाह शांत झाला. केवढा अपराध केला, हे पाप फेडायचं कुठं. कोण्या काळे आयुष्य दिसतंय. आळंदीतून दंडवत घालीत निघाले देहूला तुकोबरायांकडं. तुकोबराय म्हणले ब्राह्मणाला लई ताणीण्यात मजा नाही. तुकोबराय देहूवरून इकडं निघाले आणि आळंदी आणि देहूच्या मध्ये चिखली आहे बाई, चिखलीकर बसले तिथं. आणि मग चिखलीला मल्हारपंत चिखलीकर तुकोबरायची टाळकरी होती. चिखलीला गाठ पडली आणि रामेश्वर भट्टाचा गुणदोष न पाहता तुकोबराने त्यांना आलिंगन दिलं. आणि मग रामेश्वर म्हणतात, म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे, त्यांच्या सहवासात राहिलो. झाले आराम देह माझे, दोह प्रकरण संपलं. ज्ञानेश्वर बोला
जुन्नरकर मंडळीला एक प्रार्थना अशी आहे. आता काय 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 करावं. रामकृष्ण. सर्व जुन्नरकर मंडळीला देहू संस्थांचे एक आमंत्रण असं आहे की येणारी तुकाराम महाराजाची बीज ही 375 क्रमांकाची बीज आहे. म्हणून देहू संस्थांनी 1 वर्षापासूनच तयारी केलेली आहे. देहू गावात रोज 2 सप्ते चालले, एक झाडाखाली एक देवळात, आणि दररोज 2 सप्ते, वर्षभर सप्ताह देवला, आणि वर्षभर गाथा पारायण, वर्षभर गाथा भजने, असा महामहोत्सव चाललाय. आणि याची सांगता देहूला 1 लाख लोकांच्या गाथा पारायणाने होणार आहे. देहूला पुढच्या बीजेला 1 लाख लोकांच्या गाथा पारायणे. सगळ्याला विनंती, 375 वर्ष तुकोबाराने आपल्याला दिले, तर आपण फक्त 8च दिवस द्यायचे किंवा 10 दिवस द्यायचे. दशमी ते तृतीया असं पारायण होईल. कन्याच्या दशमीला सुरू होईल आणि तृतीयाला संपत. आपली 2 टाइम जेवणाची सोय, 2 टाइम चहाची सोय, 1 टाइम नाश्ता, प्यायला फिल्टर पाणी, मुक्कामाची सगळी सोय होणार आहे. मोठं गाथा पारायण, ऐतिहासिक गाथा पारायण, रोज 2 कीर्तन आहे. तर आपण देवकरांच्या या आमंत्रणात मान्य द्या. सर्वांनी पारायणाने यायचंय, सगळी सोय होईल. येत्या ज्येष्ठ महिन्यात सगळ्या कीर्तनकाराची मीटिंग देव संस्थान लावणार आहे. तर आपण सर्वांनी या मीटिंगला या. आणि बीजेचा उत्सव झाला का तुकोबारायचं गुरु घराणं ओतूर आहे, बाबाजी चैतन्य महाराज. तर बघ, तुकोबारायचा हा महामहोत्सव झाला. पुत्राच्या विजये पिता सुखावत झाला, शिष्यात इच्छेत पराजयम. आणि मग याचं शेवटचं पारायण, जसं यज्ञ झाल्यानंतर यज्ञाच्या आधी स्नान करायचं, आणि यज्ञ झाल्यानंतर त्याला अवभृत स्नान म्हणतात. यज्ञानंतर करायचं, मगच पुण्य भेटतं त्याचं. तर त्या अवभृत स्नानाचा सप्ताह शेवटचा तुकाराम महाराजाचं गुरु घराणं ओतूर. ओतूरला गाथ्याचे एवढे अभंग तेवढे वाचक, 5000 वाचकाचं पारायण ओतूरला होणार. त्याचा काला गुढीपाडव्याला होणार. तर त्याचा उत्सव आहे. ती सगळी आज ओतूर भागातली मंडळी आलेली आहे, त्यांच्याविषयी अनेक चर्चा झालेल्या आहेत. तिथेही रोज 500 टाळकरी, 5000 वाचक, संध्याकाळी 25-30 हजार लोक, असं सुंदर नियोजन होणार आहे तिथेही. आणि आता येत्या 24 मे ते 31 मे सासवडला, पुरंदर, हवेली, भोर, वेल्ला, मुळशी, बारामती, इंदापूर सगळे तालुके एकत्र येऊन तिथेही 5000 वाचकाचं पारायण. तर आपण त्याच्या पत्रिका आणलेल्या आहेत. मी भगवान शेठ यांच्याकडे ठेवतो. आपण त्याही उत्सवाला यायचंय. सर्वांना विनंती. या गावातील एक प्रसिद्ध साधू आहेत, आदरणीय माधव बाबा घुले. बाबा ज्या संस्थांवर आहेत ते इगतपुरी संस्थान, जे जोग महाराजांनी स्थापन केलेले. मग तिथं जोग महाराजांनी सप्ताह सुरू केलेला आहे. तर त्या सप्ताहाला यावर्षी 125 वर्ष, दिनेश महाराज बरोबर आहे ना, 125 वर्ष पूर्ण होतात. तर बाबांनी तिथंही 15 दिवसाचा महोत्सव ठेवला. तर जुन्नरकरांना विनंती की बाबा आपल्या गावचे येतं, तिथं बाबांचं काय नावरूप आहे. नाशिक बाबाचं आशिक आहे, माधव बाबांचं. त्यांचं नाव माधव आहे, पण तपोनिधी असल्यामुळे आम्ही त्यांना महादेव म्हणतो, परत तपोनिधी. तर बाबांच्या त्याही उत्सवाला, तर मला नाही वाटत कोणी हे सांगितलं असेल म्हणून, मीच सांगेल का पण बाबांवर आपलं प्रेम आहे. खरंच सांगतो, मी पहिल्यांदाच सांगत असेल. 8 दिवसात जे काही बॉस सांगते मला गाडी. तर माधव बाबांनी मोठा उत्सव ठेवलाय माघ महिन्यात. त्याही उत्सवाला या. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा महामहोत्सव होईल. याही उत्सवाला या. वेळ झालेला आहे. देहूकर मालक आलेले आहेत, त्यांचा सन्मान गावाच्या वतीने होईल. किती माळ्याने काटणी छाटणी केली, वेळच्या वेळी खत पाणी घातलं, पण वसंत ऋतू आला नाही तर बागेला फळं येत नाही. आपला 8 दिवस उत्सव झाला, पण आज वसंत ऋतूच्या रूपाने देहूकर मालक आले आणि आपल्या या संपूर्ण बागाला गोड फळं लागतील. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजायच्या आणि देहूकर मालकांचा सत्कार होईल. ते आशीर्वाद देतील, मग आपल्या गावचे सत्कार होतील आणि मग बाकीचं उठायचं. आज शेवटचा दिवस आहे, कोणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर आपलं विठ्ठल